रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। स्वच्छता करा अन्यथा कडक कारवाई, आयुक्त पल्लवी पाटील। आयुक्त पल्लवी पाटील यांनी काल आरोग्य विभागाकडील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला होता। यामध्ये इचलकरंजी शहरातील स्वच्छता विषयक बाबी निदर्शनास आल्याने आरोग्य विभागास सूचना दिल्या गेल्या होत्या। त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी आयुक्त पल्लवी पाटील आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड ऑफिसर, मुकादम तसेच घनकचरा व्यवस्थापन मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी येत्या 15 दिवसात संपूर्ण शहराची स्वच्छता करावी, तसेच 1 महिन्यात संपूर्ण शहरातून प्रत्येक घरातून घंटागाडीमध्ये येणारा कचरा, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा होण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना केली। या कारवाईबाबतचे सर्व अधिकार उपायुक्त स्मृती पाटील यांना दिले आहेत। तसेच योग्य आणि चांगले काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्या ठिकाणी आपण खंबीरपणे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीशी राहणार अशी ग्वाही देखील आयुक्तांनी दिली। या बैठकीला मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुककर, महादेव मिसाळ, रफिक पेंढारी, विजय पाटील, स्वच्छता निरीक्षक बबन कांबळे, संदीप मधाळे, सचिन भुते, सूरज माळगे, कविता सोळंकी यांच्यासह सर्व वॉर्ड ऑफिसर, मुकादम आणि घनकचरा व्यवस्थापन मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते।